अश्विनी वहिनी घरातलं सगळं काम करून, स्वयंपाक करून, कुकर लावून आणि त्याच्या 3 शिट्ट्या करून त्या इथे पोहोचलेल्या आहेत. म्हणजेच घरातली किचन इनिंग संपवून पोहोचलेल्या आहेत. म्हणून त्यांना यायला उशीर झाला. पण त्या इतक्या छान दिसतायत म्हणून हा उशीर त्यांना माफ. तर जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया अश्विनी वाघमारे. बबन दादा, काय मग छान वाटलं असेल ना तुमची अश्विनी वहिनी वेळेत तयार होऊन आली तर? मग आमच्या बेस्ट वहिनी साहेब आहेत त्या. गाई पण किती उशीर केलास. गोड दिसतेस पण. अगं तूच मला म्हणालीस ना की नऊवारी नेस. आता नऊवारी नेसायची म्हटल्यावर थोडा वेळ लागतो ना, आणि त्यात ही नथ आणि चंद्रकोर ना सापडतच नव्हती म्हणून उशीर झाला. अगं पण खूप गोड दिसतेस. मयू, मला ना खूप टेन्शन आलंय ग. आई चल पुढे. आई चल. मामी चल. टाळ्या. आई बेस्ट ऑफ लक. जाऊ. तर आमची ही लाडकी गोड कुहू तिच्या आईला स्टेज पर्यंत घेऊन आली. वा. तर आता आपण आमंत्रित करूया आपल्या तिसऱ्या आणि शेवटच्या स्पर्धक अश्विनी वाघमारे. जोरदार टाळ्या. अशू, अगं तू किती टेन्शन घेतलंय, किती थरथर कापतेस तू. शांत हो तू. नाही राजू, मला ना खूप भीती वाटते. खूप टेन्शन झालंय मला. एक पाऊल टाकलं तरी माझा पाय मुरगळतोय. मी नाही नाचू शकणार. अशू, अगं तू शांत हो आधी. हे असं धडाकेबाज स्टेप्स करणं म्हणजेच डान्स नसतं ना. चेहऱ्यावरचे हावभाव पण खूप महत्वाचे असतात आणि ते तू सुंदर करशीलच ना. आता तू कुहूला डान्स शिकवतेस की नाही, जाऊन तिथे कर. हे बघ, स्टेजवर एका जागेवर उभी राहा, गाणं नीट ऐक आणि त्याच्यावर आहे ना अभिनय कर. आणि वाटलंच ना तर एखादं पाऊल इकडे तिकडे कर. एवढे तर तू छान करू शकशीलच की नाही, हो ना? नाही, मला नाही वाटत मला जमेल. जमेल, बघ तू नीट कर. अशू, तू आहे ना माझ्या या चपला घाल. याला ना असे बेल्ट्स आहेत, म्हणजे ना तू पडणार नाहीस. हा, आई आता तुझा डान्स. बेस्ट ऑफ लक. अशू, नाही जमणार आहे का तुला? मी बबनला बोलवून आणते. हा, मी आलेच. आई तुला भीती वाटते का? हो ग बाळा. लांब श्वास घे. हं? लांब श्वास घे. आई घाबरू नकोस. असं समज जगात तुझ्याशिवाय कोणालाच डान्स करता येत नाही. आता बघ, खूप छान होईल तुझा डान्स. शाळेत माझ्या डान्सच्या आधी अशीच भीती वाटली होती, तेव्हा तू मला असंच केलं होतंस ना. आई आता स्टेजवर मस्त डान्स कर. बेस्ट ऑफ लक. काय झालं वहिनी? मी स्टेजवर जाते. अगं पण तुझ्या चपला दे. अश्विनी स्टेजवर गेली नसती ना तरी चाललं असतं.
पण कुहूच्या आईने जायला हवं ना. माझं लेकरू मला स्टेज पर्यंत सोडायला आलं, हो ना. मग आज जे मी करेन ना ते माझ्या कुहूच्या कायमचे लक्षात राहील. कुहूचा विश्वास मोडून नाही चालणार. कुहूची आई स्टेजवर जाणार. बेस्ट आई. थँक्यू बाळ. आई मी तुझा डान्स समोरून बघते हा. ऑल द बेस्ट. उफ, किती ड्रामा. ऐश्वर्या रायला स्टेजवर तर जाऊ द्या, असाच ड्रामा होणार आहे तिकडे आता. वहिनी हरकत नाही, होतं असं. तुम्ही काळजी घ्या. श्रेयस लक्ष दे, मी पुढचा कार्यक्रम सांभाळतो. किती छान नाचत होती, अशी कशी पडलीस? खूप लागलं का ग? तुला सांगितलं होतं ना या सगळ्या भानगडीत पडू नकोस. कशाला केलं हे सगळं? झालं आता सगळ्यांसमोर हस. ऐश्वर्या रायचा पोपट. मुळात तुझ्या डोक्यात हे स्पर्धेचं खूळ आलं कस? आजपर्यंत स्टेजवर तरी गेलीयस का तू? श्रेयस, बाबा हिनी भरला होता का फॉर्म? नाही ना. मग जाऊन सांगायचं मला भाग नाही घ्यायचा. काल खेळली तर खेळली, आज जाऊन अजून डान्स केला तिकडे. काय गरज होती का? साधे सोसायटीची कॉम्पिटिशन काय मिसेस इंडियाची कॉम्पिटिशन आहे का? आणि माणसाने ना जे जमतं तेच करावं. नाही रे दादा, चांगला करत होती ती डान्स. बाबा हे सगळं फक्त आणि फक्त हिल्स मुळे झालं. मग माहितीये ना की हिल्स घालून आपल्याला साधं चालताही येत नाही, मग हिल्स घालून डान्स करायला जायचं. श्रेयस इतका का चिडतोयस? ही जागाही नाही आणि वेळही नाही. नाही पण हिल्स घालून डान्स करण्याची आयडियाच मुळात चुकीची होती. अरे त्यासाठी ना एक्सपर्ट असायला लागतं, असं कुणा आयऱ्या गैऱ्याचं काम नाहीच आहे ते. त्या वारकेला इकडे घेऊन आलो, उगीच त्याच्या समोर तमाशा. कोण वारकी? क्लायंट आहे ग. बाहेर उभा राहून बोलत होतो, तेवढ्या तो टिंब आला. अहो मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही तिथे नका येऊ. मग तुम्ही वारकेना घेऊन का आलात सांगा ना. तुम्ही तिथे आलात आणि माझं तुमच्याकडे लक्ष केलं आणि मी पडले. म्हणजे यात माझी चूक आहे? मला तसं नाही म्हणायचं, तुमचा दोष नसतो आलो ना तेच बरं झालं असतं. एम्बॅरेसमेंट आणि सगळी चूक ना तुझीच आहे. इथे तिच्या पायाला लागलंय ते बघूया आपण आधी, मग चूक कोणाची ते ठरवूया ना. मयू कुठे बर्फ मिळतो का बघ ना जरा. हो हलतोय का पाय बघ. हो ए, तू इकडे काय करतोयस? काय स्पर्धा बघायला आलास? मी बोलवलं पप्पांना आणि मम्मीने सांगितलं मला. खूप दुखतंय का ग? वहिनी सगळं ठीक आहे ना? हो. मला बर्फ नाही मिळाला पण फर्स्ट एड बॉक्स मध्ये हेच मिळालं. मी लावते मा. खरं तर ह्या स्पर्धेकडे मी ही स्पर्धा म्हणून बघतच नव्हते. मी याच्याकडे एक करमणूक म्हणूनच बघितलं आणि त्यामुळे खरं तर मी खूप एन्जॉय केलं आणि मला खूप मजा आली. होय काय? गुड गुड. मग आता आम्ही तुम्हाला आणखी मोठ्या स्पर्धेत बघण्याची अपेक्षा करतो काय? हो नक्कीच. सो थँक्यू शिल्पी मॅम, धन्यवाद. हा इंटरव्ह्यू कुठे दिसणार आहे? कुठे म्हणजे काय, माझ्या सुप्रसिद्ध सोशल मीडिया पेजवर उद्या अपलोड करतो. आणि हो, मला फॉलो करायला विसरू नका. आणि लक्षात काय ठेवाल? टिंब टिंब त्र्यंबक. अगं आई कुठे चाललीस? अगं ते शिर्के वहिनी पैसे. अगं त्या गेल्या पण तू बस. अगं पण- आई कुठे चालली आहेस? अगं पाय लचकलाय तुझा. ऐकतच नाही अजिबात. आई बस जरा इथे तू. हो ठीक आहे ग, मी काही नाही रे. बरं मला सांग, तुला हे बाहेर दिसले का? नाही बाहेर तर दिसला नाही, पण मी जाऊन बघतो. एनिवे मयू
हे लाव हिच्या पायाला, म्हणजे बरं वाटेल. ताई, हलकासा स्प्रे नाही, रात्री आराम केलास ना सकाळी एकदम ठीक होईल. चल येऊ मी. हे थांब, तू शिल्पीला भेटलास? नाही. मग? अगं तिच्याशी बोलेन नंतर फोनवर, आता बिझी असेल, स्पर्धा जिंकली आहे ना ती. विद्युत, बरा आहेस ना तू? मला सांग, शिल्पीने तुला इथे फोन करून बोलावलं ना, आणि तिला असा न भेटता गेलास तर रुसून नाही का बसणार? अरे ती तिचं जाऊन कौतुक कर. कौतुक आहेच मला, पण शेवटी ती जे काय बोलली ना ते ऐकून ना तिचं अभिनंदन करायची इच्छाच मिळली. ताई, खरा विजय आहे ना हा नम्रतेने मोठा होतो, पण नम्रता आणि शिल्पी यांचा जवळपास काहीही संबंध नाहीये. नाही रे विद्युत, तिचा तसा हेतू नसेल. ताई प्लीज, आता इथे तरी तिची बाजू घेऊ नकोस. तू जा आणि जाऊन तिचं अगोदर अभिनंदन कर. बरं बाई, तिला जाऊन भेटतो, ठीक आहे, पण आधी तुला घरी सोडू? मामा मी आहे, मी नेते तिला. बरं, नीट घेऊन जा. हो. ठीक आहे? तिला शोधण्यापासून सुरुवात आहे आता. येतो, बाय. चल बाय. चल सावकाश, एकदम सावकाश टाक पाय. अभिनंदन शिल्पी मॅडम. थँक्यू. हे काय, फक्त थँक्यू? अरे याला काय अर्थ आहे? शिल्पी मॅडम, मेमरी कच्ची वाटतं तुमची. नाही, माझी मेमरी खूप चांगली आहे, पण मला असं वाटतं तुमचे डोळे आणि तुमचे कान कच्चे आहेत. काय झालं ते बघितलंत ना? जजेस किती कौतुक करत होते तुमच्या लाडक्या वहिनीचं. केवढ्या टाळ्या वाजवल्या लोकांनी, थांबतच नव्हत्या त्या टाळ्या. सगळं कौतुक फक्त वहिनीचं झालं. ती स्पर्धा हरली तरी सुद्धा. अहो, पण ह्या ट्रॉफीचा प्रकाश तुमच्या चेहऱ्यावर चमकतोय की. एवढा मोठा मान सन्मान, हा डोक्यावरचा क्राऊन, मिसेस आश्रय सोसायटी. आणि तुला काय वाटलं मी तुला अचानक मानबिन द्यायला लागलोय? हे बघ, मी माझं काम चोख केलंय, तू तुझा शब्दही चोख पाळ आता. मोजून घे. तेवढा विश्वास ठेवू शकतो. शिल्पी, तू आहे ना आपल्या भावाचे सगळे गुण पुरेपूर घेतलेस. म्हणजे कामात एकदम रोखटोक, व्यवहारात एकदम चोख, आणि डोक्याने काय? असो. हे 11,000 मी तुला का देतेय लक्षात आहे ना? येऊ? हो. बाय. आणि पुन्हा एकदा अभिनंदन. पार्टी पाहिजे. हा, बाय. भांड्या, सावकाश. अगं बरी. हळू बस, इथे बस. मयुरी, आताच नाही तिला. अश्विनी, जा आराम कर. बाबा, मी भाजी ना जातेवेळी चिरून ठेवली होती, फक्त फोडणीला घालायची. मी ती घातली, शिजली सुद्धा भाजी, कुकर सुद्धा झाला. आई तुम्ही बघ मयू, मी तुला सांगितलं होतं ना. अगं, माझ्या हातच्या भाज्या पण छान होतात. माझी फेवरेट आमटी पण बनवली आजीने. तू आज जा, कपडे बदलून घे. हा, आणि आंबे हळद उगाळून ठेवली, ती नंतर लावून घे. हा, मी पण नेतो. नको, तिथे बस, गप बस. घेऊन जा. हो, चल आई. हळू. सावकाश. हा, काय हो, शिल्पी कुठे आहे? मला काय माहित, आता जिंकली आता मिरवत असेल. हरि ओम गुरुदेव. तू इथे? हा सगळा काय प्रकार? ते कॅश प्राइज जिंकले ना मी, तर त्याची फॉर्मॅलिटीज जरा कंप्लीट करत होतो आम्ही. मी त्याबद्दल बोलत नाही. तुम्हाला इथे का बोलवलंस मला समजलंच नाही. अच्छा, मला वाटलं तू मला काँग्रेस करायला आलायस. ताईने सांगितलं शिल्पीला भेटल्याशिवाय जाऊ नको म्हणून आलो. अच्छा, म्हणजे तुझी इच्छा नव्हती का? घ्या भाग, करा अजून डान्स.
मी इकडे कसा बसा माझा बिझनेस सेट करायचा प्रयत्न करतोय, तर तू हे नाही ते उद्योग करतेस आणि माझी अजून बदनामी होते. अरे पण अश्विनीचा काय दोष? हे सगळं त्या माणसाने केलंय. बाबा तुम्ही मध्ये बोलू नका. अरे अश्विनी प्लीज कृपा कर माझ्या. तू माझी मदत कधी आयुष्यात करू शकत नाहीस, पण किमान माझ्यासाठी प्रॉब्लेम्स तरी क्रिएट करू नकोस. सॉरी. बरोबर आहे. अंग्रेज चले गए सॉरी छोड गए. सॉरी म्हटलं का झालं. पण आता काय करायचं आपण? हा व्हिडिओ सगळीकडे व्हायरल झालाय. होऊ देत. 2 दिवस चर्चा करतील लोक आणि गप्प बसतील. यानंतर या घरात त्या व्हिडिओ बद्दल कोणीही काही चर्चा करायची नाही. बरोबर आहे. तुम्ही निघताय? नाही बसतो व्हिडिओ बघत बसतो इकडे. थांबा आले. नाही हो तसं नाही, डब्बा द्यायचा होता. इथे ऐका ना, मग मी काय करू? आता अजून काय करायचंय तुला? अहो काल आपण बोललो ना शिर्के वहिनींच्या मुलींना साडी नेसवायची. अरे बापरे ग्रेट आहेस तू. आता तुला अजून कुठेतरी जाऊन अजून काहीतरी करायचंय. अहो तसं नाही हो, त्यांनी मला पैसे दिलेत म्हणजे 1000 रुपये, आणि 1000 रुपये म्हणजे खूप मोठी रक्कम आहे ना. मी स्पष्ट सांगितलं होतं तुला नाही जायचं प्लीज. अहो तुम्ही जरा शांत व्हा ना, नका ना चिडू. आणि काम न करता कुणाचे पैसे असे ठेवून घेणं म्हणजे बरं नाही ना दिसत. मग एक काम कर, जा आणि त्यांचे पैसे परत कर. तुला जमत नसेल तर मयुरीला सांग. नाही नको मयुरी पण नको, मला पत्ता दे, मी जातो वहिनींकडे, त्यांचे पैसे परत करतो आणि त्यांना रिक्वेस्ट करतो. तुम्ही नका जाऊ, मी जाऊन त्यांना देऊन येते. अश्विनी आहेत ते प्रॉब्लेम्स खूप आहेत, त्यात अजून वाढ नको. ही सगळी अवांतर कामं बंद कर आता. आणि जे काही करायचं ना तुला ते या घराच्या आत कर प्लीज. कशाला त्याचं डोकं फिरवतेस? बरं चला, मला पण उद्या ऑफिस जॉईन करायचंय, त्याची खूप तयारी बाकी आहे माझी. मी निघते. हा बाय बाय. हे काय ग, तू परत आलीस? अरे माझं पॅन कार्ड. त्याचं काय? तो टीव्ही बंद कर रे आधी. कुठल्या तरी जुन्या मॅचेस बघत बसतो. केला, आता बोल. अरे माझं पॅन कार्डच सापडत नाहीये. मग तू तेवढ्यासाठी परत आली आहेस? अरे मला ओरिजिनल हवे रे. म्हणून आहे ना मी सकाळची कामं ना आधीच करून ठेवते. हे असं सकाळी सकाळी ना काहीतरी गडबड होतेच. अगं हो हो हो, थांब थांब, एवढी चिडचिड करू नकोस. जरा शांत हो, शांत बस आणि आठव ते पॅन कार्ड तू कुठे ठेवलेस. ऐक ना, तू बसलाच आहेस ना तर तूच आठव, कारण ते पॅन कार्ड मी तुला दिलं होतं. मला? हो, कारण आहे ना माझ्या वस्तू मी जागच्या जागेवर ठेवते, तूच कुठेतरी ठेवून विसरून जातोस. मला चांगलं आठवते ते मी तुलाच दिलं होतं. मी ठेवलंय? हो. मी ठेवले म्हणजे नक्कीच ते आतल्या ड्रॉवर मध्ये असेल. जा आज जाऊन चेक कर, सापडेल तुला. आल्याला ना मी तिथेच पाहायला पाहिजे होतं. कुठल्या ड्रॉवर मध्ये ठेवलंय काय माहिती. बबन, हे तुझ्याकडे कसं काय? ए थांब थांब, हात नको लावू, मी आलो. थांब थांब प्राजू, थांब. तू उघडू दे इकडे. तू पॅन कार्ड शोध. माझ्याकडे दे आधी हे. अगं तू पॅन कार्ड शोध ना. ते तू काय लपवतोयस? अगं काही नाही. एवढी कॅश? अगं ते दे मला परत, मी तुला नंतर सांगतो. हा 1 मिनिट, हा शिल्पीचा आहे ना? हा आपल्याकडे कसा काय? बबन हे काय सगळं? अरे हा बरं झालं ते इथे मिळालं. अरे मी केवढा शोधत होतो. दे इकडे, मी तुला आताच देऊन येतो. 1 मिनिट, मला माहितीये तिला काल स्टेजवर हा तू दिला होतास. मी होते ना तिथे, समोरच बसले होते, मला माहितीये. बबन काय लपवतोयस तू माझ्यापासून?
मला खरंच सांग, तू हे काय आहे सगळं? अगं प्राजू, काही नाहीये, मी तिला आहे ना हे परत देऊन येतो. हा परत? याचा अर्थ तू चोरी केलीस? ए, अशी काय मॅड सारखी बोलतीये? मी चोर वाटलं तुला? आणि तुझ्या मनात असं कसं काय येऊ शकतं यार? अरे धडधडीत दिसतंय हे पैसे तुझे नाहीयेत आणि आपल्या घरात असण्याचं काहीच कारण नाहीये. मग याचा अर्थ काय? तू पैसे चोरलेत. हा बोल रुद्र. अगं वेर आर यू? आज उशीर झाला. ऍक्च्युली माझं एक काम होतं म्हणून लेट झाला. कॉलेजलाच येत होते मी, पण तो व्हिडिओ हा तो बघितला सगळ्यांनी इकडे, पण बट यू डोंट वरी, कारण आम्ही त्या पाठवणाऱ्याला ब्लॉक केलंय. ओके. मग ये आता लवकर. नाही रुद्र नको, कारण मी आता कॉलेजला आले ना तर सगळे त्याच विषयाबद्दल बोलतील रे. नाही बोलणार. यू डोंट वरी, मी तसा दम दिलाय त्यांना. नाही नको तरी नको. बर मग कुठे जाशील तू? घरी? नाही नाही घरी नाही जाऊ शकत, कारण आत्ता घरी गेले तर मग कॉलेजला का नाही गेली वगैरे प्रश्न विचारतील मला. मला ना कळतच नाहीये मी काय करू. ओके, डू वन थिंग. तू जिकडे असशील तिकडेच थांब. आय विल पिक यू अप. लेट्स गो समवेअर. अरे पण आपण कुठे जाणार आता? अगं ते ठरवू नंतर. मला आधी तू तुझं लोकेशन पाठव. ठीक आहे पाठवते. मी आलोच. हॅलो बाबा. चहा घे. हा, मी त्या समीराला ना नऊवारी साडी नेसवून घरी येते. हो, म्हणूनच तुम्हाला फोन केला. आटपलं की लगेच येते. हा, ठेवते फोन. बघ हे काय, हे कसला मेकअप केलाय तुम्ही? अगं छान तर आहे. आई हा असा मेकअप घेऊन मी नाही करणार या साखरपुडा. अहो हे काय करून ठेवलंय तुम्ही? केवढा बटबटीत मेकअप केलाय. हो, इट इज टू लाऊड. अहो तो ब्रायडल मेकअप आहे ना, असाच असणार तो. पण मला इतका भडक नकोय. हा घरचा कार्यक्रम आहे, थोडा मेकअप कमी करून द्या. ओ मॅडम, माझा ना ऑलरेडी मेकअप करून झालेला आहे. हा, आणि ना तो पुन्हा करत बसायला माझ्याकडे आता वेळ नाही अजिबात. का नाही करता येत? कारण ऑलरेडी सेट झालाय तो आता. पण मला हा नकोय इतका. मग तुम्ही मला आधी सांगायचं ना, मी नॉर्मल मेकअप करून दिला असता. आता काय करता येईल ते सांगा. हे बघा, हा सगळा मेकअप वॉश करून ना आता पुन्हा मेकअप करायला लागणार आहे. आणि हे सगळं करत बसायला वेळ नाहीये माझ्याकडे अजिबात आता. अहो तुम्ही तिला जसा हवा तसा मेकअप करून द्या ना. एक मिनिट. या तुम्हीच आहात ना? या बाईला साधं चालता येत नाही आणि तुम्ही हिच्याकडनं नऊवारी नेसवून घेणार आहे? एक्सक्यूज मी. पण आई ही अशी कशी जाऊ शकते? थांब समी, आपण काहीतरी करूया. काय करणार आहोत आपण? ऐक ना, तू ना अशी रडू नको. आज तुझा साखरपुडा आहे की नाही, मग तू कसं खुश राहायला हवं. ऐक ना, ए समीरा, मी तुला मेकअप साठी मदत करू का? म्हणजे तुझी हरकत नसेल तर चालेल तुला? थँक्स. नाही लागले. लागतंय का? ओके. थँक्स.
असं का बघतोयस माझ्याकडे? काही नाही, अजूनही हाच आईस्क्रीमचा फ्लेवर तुला आवडतो का बघतोय. 2 वर्ष माझ्यापासून लांब राहून सुद्धा तुझा फ्लेवर माझ्या लक्षात आहे. नाही, ऍक्च्युली हा फ्लेवर मला आता जास्त नाही आवडत खरं तर, पण तू आणलंस म्हणून खाते. बर, हो, आणि मला काय आवडतं काय नाही आवडत हे चेक करायला किंवा प्रूव्ह करायला मला इथे बोलवलंस का? ऑल्सो हे काय होतं रे, घरी काही सांगू नकोस म्हणजे? मला ना ऍक्च्युली मी खरं तर तुला आहे ना याबद्दल काहीतरी विचारायला इथे बोलवलंय. हे सगळं जाऊ दे. मला असं वाटलं की बायको एवढी कॉम्पिटिशन जिंकली तर तिचं कौतुक करायला, तिला ट्रीट देण्यासाठी इकडे बोलवलंय. आईस्क्रीम नुसताच बहाणा होता म्हणजे? नो, हे बघ, तू कॉम्पिटिशन जिंकलीस ना त्याचा आनंदच आहे, त्याबद्दल कॉंग्रॅच्युलेशन. पण हा सगळा काय प्रकार आहे ना हा मला कळलेला नाही. सांगशील? तू मला असं विचारतोयस विद्युत, जणू हा व्हिडिओ मीच अपलोड केलाय. केलायस? व्हॉट? नाही, मी जस्ट विचारतोय, केलायस? तू एक मिनिट, हे नाव वाच, हे पेज माझं आहे. काय लिहिलंय याच्यावरती? टिंब टिंब त्रिंबक, हो ना? मी तेच म्हणतोय, कोण आहे हा टिंब टिंब त्रिंबक? अरे कोणीतरी पाटणकर नावाचा माणूस आहे तो, त्याने हा व्हिडिओ अपलोड केलाय. पण हा काल तुझ्याशी बोलत होता. बोलत नव्हता तो, इंटरव्ह्यू घेत होता माझा. हो, इंटरव्ह्यू. Yes. ग्रेट. या. पण मग तुझा इंटरव्ह्यू आहे कुठे? शिल्पी, शिल्पी, एक मिनिट. मला नाही बोलायचंय. विद्युत, मी तुला खरं सांगू, मला ना खूप आनंद झाला होता. मला असं वाटलं की मी कॉम्पिटिशन जिंकले म्हणून मला माझा नवरा भेटायला आलाय, पण नाही. खरं तर मला माझ्या वहिनीचा वकील भाऊ भेटायला आलाय, जो सतत माझी उलट तपासणी घेतोय. शिल्पी, मी फक्त डिस्कस करतोय. याला डिस्कशन म्हणत नाहीत. तू माझ्यावर आरोप करतोयस आणि ते मला मान्य नाहीये. तुझा काहीतरी गैरसमज होतो. मला फक्त एवढंच जाणून काय घे. म्हणायचंय तुला की हे सगळं मी प्लॅन केलंय? उद्या उठून तू असंही म्हणशील की हिल्सवर डान्स करण्याची आयडिया सुद्धा माझीच होती आणि त्यासाठी मी बबनला पैसे पण दिले होते. व्हॉट? आय जस्ट होप हे खरं नसेल. अश्विनी, अगं 100 वेळा वाकून बघितलंस म्हणून काही तर लवकर येणार नाहीये. अगं ती ऐश्वर्या राय सारखी तयार नाही ना झाली अजून. म्हणजे छान साडी, मस्तपैकी गजरा, असं सगळं आवरलं ना की बरोबर लगेच येईल दादा. पांडुरंगा, भुकेने जीव चाललाय, केव्हा येणार हा? फोन उचलेल तर विचारता येईल ना. बेजबाबदारपणे वागणं आहे. आई, मी वाढते तुम्हाला, तुम्ही जेवून घ्या. शुगर शिवाय मी जेवत नाही. बाबा तुम्ही तरी. नाही, येऊ दे त्याला. आई, तू जेवल्याशिवाय मीही नाही जेवणार. काय श्रेयस, निदान एक फोन तर करायचा घरी. आमचे फोन का उचलत नव्हतास? काय चाललंय काय तुझं? न सांगता इतक्या वेळ घराच्या बाहेर राहतोस? बाबा, मी हिंडायला फिरायला गेलो नव्हतो, कामं होती मला. अरे तेच बोलतो, एक फोन करून सांगायचं घरी. तुला माहिती आहे ना, तुझ्या आईला डायबिटीज आहे, तुझ्याशिवाय जेवत नाही ती. आई, तू अजून जेवली नाही? फक्त मी आणि कोच जेवतोय, बाकी कोणीच नाही जेवत आहे. अरे असं का करताय तुम्ही सगळे? आई, मी आता नोकरी नाही करत, मी बिझनेस करतोय. माझी घरी येण्याची वेळ ठरलेली नाहीये. आणि बाबा, मला एखाद्या क्लायंटनी जर सांगितलं ना रात्री 10 वाजता मला प्रॉपर्टी दाखव, तर मला ती त्याला दाखवावी लागणार. माझा नवीन बिझनेस आहे, मी सुरुवात करतोय. जर मी सर्व्हिस दिली नाही तर कोण येईल माझ्याकडे? सांगा ना तुम्ही. आपलं ना आयुष्य बदलतंय आता. प्लीज सगळ्यांनी ऍडजस्ट करायला शिका आता. ठीक आहे, ठीक आहे, तुझा मुद्दा लक्षात आलाय. आता काय चिडचिड करायची गरज नाही एवढी. अश्विनी, अगं वाढायला घे सगळ्यांना जेवायला. श्रेयस, जा
हातपाय धुवून ये आणि जेवायला बस. आई मी जेवून आलोय. जेवून घेतो. घ्या. आणखी राहा उपाशी तुम्ही. मयू तू जेवायला वाढ, मी आलेच. बरं बाबा, हम्म, आज या दोघांना मला सोडणं नाही होणार हा. बरं मी सोडतो. चला संजू कुहू, चला चला. मग स्कूल बसला वेळ. चला चला, हळू हळू. अरे हळू. शूज 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 शूज. चला एक मिनिट थांबा, घालून दे तुम्ही. दादा, मला ड्रॉप करशील ना? कपडे तर होते माझे. असा जाऊ कपडे. नाही नाही, घाल घाल. घ्या तुमचा शर्ट. थँक्यू. ऐका ना, मला जरा तुमच्याशी. वहिनी, अगं माझा डबा बहुतेक आतमध्ये राहिला, देतेस का पटकन मला? आणते. हा घे तुझं. येस, थँक्स. बरं दादा, मी रेडी आहे बरं का, निघायचं? हा 2 मिनिटं. जरा 2 घास खातो. हा ठीक आहे ठीक आहे. अहो ऐक ना, हा माझी बॉटल पण बहुतेक आतमध्येच राहिली आहे, एकदा चेक कर ना प्लीज. आणते. हा दादा, लवकर आवर हा. बस आई येतो. माझी बॅग दे. हा हे घे. आई, खाली ये, मी खाली थांबलो. हो येतो लगेच गं. येते लगेच येते. सावकाश जा रे. हे गेले. हो गेला. मला बोलायचं होतं त्यांच्याशी. आता तू आल्यावर बोल बहिणी. नाही नाही, मला आत्ताच बोलायचं. अगं अगं अगं, असं काय करतेस? हे बघ, तू आता जर त्याच्याशी बोलायला गेलीस ना, उगाच इरिटेट होईल ना तो. काल एवढा मोठा सीन क्रिएट केलायस, तसं काही करू नकोस आज. एवढं काय महत्वाचं बोलायचं असतं काय माहिती. हॅलो, हा सकपाल साहेब का? हा नमस्कार. मी श्रेयस वाघमारे बोलतोय. काल अमेरिकन मार्केट वाईट पडलाय, आज आपलंही मार्केट पडणार 100%. आई, भाजी झालीये. मी कोशिंबीर करू की गाजर काकडी चिरून ठेवू? चिरून ठेव, चालेल. बरं. श्रेया, अरे तू का परत आलास? हे आलेत. आई जरा एक काम आहे, आलोच. आई हे आलेत. हो, का आला बघ गं जरा अचानक. बघते. अहो काय झालं, काय हवंय तुम्हाला? तू थांब ग जरा. मला सांगाल का तुम्ही? अगं मला एका महत्वाच्या मीटिंगला जायचंय. हे असे कपडे का फेकताय तुम्ही? अहो सांगा तर काय हवंय? अगं मला ज्यांना भेटायचं ना ती खूप मोठी लोक आहेत अगं. जरा जरा चांगला शर्ट, जरा टापटीप जायला हवं ना, इम्प्रेशन पडतं. पण माझ्याकडे एक धड शर्ट नाही. हे काय आहे? काय शी. तुम्ही एक काम करा, जरा बाजूला वा, मी देते. हा चालेल. दे आता, काय चॉईस आहे माझ्याकडे, हाच घालावा लागेल. अहो मोठी माणसं म्हणजे बन्सल साहेबांसारखीच ना? त्यापेक्षाही मोठी. मी काय म्हणते, अजिबात काही म्हणू नको आता. मी घाईत आहे आणि माझ्या डोक्यात काय काय विचार चालू आहेत. आता काय बोलू नकोस. अहो माझं ऐकून तरी घ्या, मी काय म्हणते. अगं मी परत आल्यावर बोलू ना आपण. थांब ना जरा. आई येतो ग. अश्विनी, हा नक्की काय प्रकार होता? शर्ट बदलून कुठे गेला? अहो बाबा, त्यांची ना महत्वाची मीटिंग आहे आणि असं म्हणाले की कुणीतरी मोठी व्यक्ती भेटणार आहे त्यांना. म्हणून तो शर्ट बदलून गेला. बरोबर आहे, फरक पडतो, बघण्याची दृष्टी बदलते. बाबा, हे जे मोठ्या हुद्द्यावर काम करतात ते लोक नेहमी सुटापुटातच वावरतात का? होय. हाय.
तू काय आता असं रोज मला पिकअप करायला येणार आहेस का? आय कॅन. पण आफ्टर ऑल त्याचा उपयोग काय ना? नाही म्हणजे तू मला तुझ्या घरापासून इतकं लांब उभं करतेस, मग तू तिथपर्यंत चालत येतेस. मला सांग, जर मी तुला तुझ्या सोसायटी मधून पिकअप करायला आलो तर काही प्रॉब्लेम आहे? बर्थडे पार्टी दिवशी जे काही झालं त्यामुळे माझ्या मनात ना थोडी भीती आहे. म्हणजे बघ ना, समजा आपल्याला असं एकत्र कोणीतरी बघितलं तर, म्हणजे काही दिवस जाऊ दे, मग सगळं ठीक होईल. तू ना हसल्यावर खूप छान दिसतेस. म्हणजे एरवी छान दिसत नाही असं म्हणायचंय का तुला? नाही, तसं काहीच नाही. बाय द वे, तू काल कॉलेजला आली नाहीस ते तू घरी सांगितलंयस? घरी ना सतत काही ना काही चालू आहे. लेट्स गो. So sir, with registration, this property will approximately cost you, I will tell you, 20,000 into 3 plus. Hello, Shreyas Wagmare speaking. हॅलो, असं काय करताय? तुमचं नाव मला माहितीये. तू अश्विनी यार, मी खूप महत्वाच्या कामासाठी जातोय, माहितीये ना तुला. का तू मला डिस्टर्ब करतेयस? हो, मला माहितीये आणि म्हणूनच मी फोन केलाय. बरं मला सांगा, तुमची मीटिंग किती वेळात आहे? नाही, पण तू का विचारतेस? हे सगळं मी तुम्हाला ना तिथे येऊनच सांगते. इथे येऊन सांगते? आता इथे काय येतेस? अहो, कळेल हो तुम्हाला. एक महत्वाचं काम आहे, पण ऐका ना, मी आल्याशिवाय कुठेही जाऊ नका. हा, मी इकडे बिझी आहे का? माझी सगळी लिंक तोडलीस तू. प्रत्येक चांगल्या कामाला निघताना तू नाट लावायला येतेच. काय तुला चैन नाही पडत का? चल आता फोन ठेव आणि अजिबात इकडे येऊ नको, समजलं? चल बाय. बाळा नंबर 25 श्रेयस. फाईल आता सगळं झाली तुझी. काय यार पांड्या, सिरियसनेसच नाही कामाचा तुला. दे ती फाईल इकडे. ठीक आहे ना, एवढं काय? ही फाईल मी जातो. कुठे चालला आता? मला काम आहे तुझ्याकडे, बस. हा ठीक आहे, बसतो. चहा सोबत बिस्किट पण मागव. नको मागू, मला वाटलं तू ऑफिसला सॉलिड बनवलं बरं का. हा हा, आवडलं आपल्याला. त्याचं सगळं श्रेय ना वहिनींना जातं. हा, वहिनी दिसतात एकदम साध्या, पण काम एकदम सॉलिड असतं वहिनींचं. ह्या भंगार खाण्याचं एवढं भारी ऑफिस होईल असं वाटलं नव्हतं मला. साधे साडी नेसून 5,000 मिळवले त्यांनी. 5,000? ए वाव, छान आहे. मयू, कसा दिसेल ग हा यांना? अहो काका एकदम हँडसम दिसतील घालून. बर काकू, अजून बघताय का पेमेंट करायचं? नाही नको, एकच पुरे. ओके, मग चला खाली जाऊया, खाली पेमेंट करायचंय आपल्याला. एकदम भारी आहे ना. हा, अरे वहिनीने 2-3 जरी ऑर्डर केल्या ना महिन्यातून अशा, एकदम सॉलिड काम बाई. मी तर म्हणतो तू आता बाहेर एखादी टपरी टाक चहाची आणि ऑफिस वहिनीने चालवायला. त्या वारकीने असं किती कमिशन दिलं असतं तुला? अरे तेवढे पैसे तर वहिनी 2 साड्या नेसून तुझ्या समोर फेकतील अशा. आणि कसं आहे आता आहे ना, सध्या ह्या बिझनेसला डिमांड आहे. हा, मोठ्या मोठ्या कंपन्या ते ॲबिपच्या ते रजिस्ट्रेशन करावं लागतं आणि घर बसल्या सर्व्हिस द्यावी लागते त्यांना. हा, चिकार पैसे मिळतात, हजारो रुपये मिळतात. पांड्या, काय झालं? नाही, ते तुला पेपर्स द्यायचे होते ते मिळत नाहीत मला. तुझा घरी जा, मी नंतर देतो तुला. येतो तुझं. अश्विनी, जी सर. हा सर, नमस्कार. जी सर. हो सर, कुठे येऊ? किती वाजता सर?
जी सर, येतो ना सर, पोचतो सर. सर थँक्यू सर, थँक्यू थँक्यू. चला श्रेयस वाघमारे, मीटिंग साठी रेडी. हे कॉन्ट्रॅक्ट मिळवायचंच. गेली. आई, प्रॉब्लेम काय आहे ग बाबांचा? नेहमी तुझ्यावर चिडत असत, तू काही बोललीस तरी. आणि हे काय गिफ्ट होतं ना, ते त्यांनी पैसे रिटर्न केले. त्यांचा ना हा फक्त इगो आहे, इगो, बाकी काय नाही. आता काय झालं, का थांबलीस? आपल्याला अंजली वहिनींकडे जावं लागेल पैसे परत करायला. सिरियसली तू त्यांच्याकडे पैसे रिटर्न करायला चालली आहेस? आई हे बघ, बाबा आता जे काही बोलले ना त्याला काहीच अर्थ नाहीये. अगं तुला पैसे मिळाले, तू त्यांच्यासाठी गिफ्ट घेतलंस आणि त्यांनी पैसे दिले त्याचे, हेच मुळात मला पटलेलं नाहीये. आणि तू त्यांच्याकडे जाऊन त्यांना काय सांगणार आहेस? बाबांनी पैसे रिटर्न करायला पाठवलं म्हणून? मला नाही माहित मी त्यांना काय सांग, पण मला हे पैसे त्यांना परत करायला हवे. आई मग तू एकटी जाणे कर, मी नाही येऊ शकत तुझ्यासोबत, कारण मला ना यातलं हे काहीच पटलेलं नाहीये. तू ऍक्च्युली बाबांना बोलायला हवं होतं आणि तू जाऊन पैसे देतेस त्यांचे. सॉरी, मी नाही येत तुझ्यासोबत, तू जा, मी घरी जाते. ओ गॉड, काय बकवास रस्ते आहेत यार आपले इथले. शी, सगळ्या रस्त्यांवर खड्डे, कसं धावायचं? अगं त्या रस्त्यावर तू धावतेस ना रोज. वाव, छान जोक होता हा बाबा. हसायचंय का यावर? मग शी. आई, तुला माहितीये आता ना मला 2 बायकांनी थांबवून कॉंग्रॅच्युलेट केलं, कारण मी मिसेस आश्रय सोसायटी झाले म्हणून. ऑल्सो त्यांनी मला ते मनीष नगर आहे ना, तिथल्या कल्चरल ऍक्टिव्हिटीसाठी गेस्ट म्हणून याल का असं पण विचारलंय. अरे वा, मग जा की, छानच आहे. हो की नाही? हो. काय ऐश्वर्या राय तयार नाही का झाली अजून? अरे हा, आता कन्फ्युजच होत असेल ना. दादानी सांगितलंय त्याचा काही येण्याचा टाइम फिक्स नाही. मग आत्ता तयार व्हायचं का नंतर तयार व्हायचं असं वाटत असेल ना.